नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सोलापुरात भाजपकडून हिंदूंच्या देवतांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना सद्बुद्धी देण्याचे साकडे। संभाजी ब्रिगेड प्रवीण गायकवाड गटच्या कार्यक्रमात हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवमान करण्यात आला। त्यावेळी स्टेजवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित असताना त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही। त्यामुळे त्यांचा भाजप सोलापूर शहराच्या वतीनं दत्तनगर चौकात गुरुवारी जाहीर निषेध करण्यात आला। भाजप शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। यावेळी पुरोहित कृष्णहरी कॅत्तम यांच्या हस्ते विधिवत स्वामी समर्थ श्रीराम यांच्या प्रतिमेचं पूजन करून प्रभू श्रीराम श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना सद्बुद्धी देण्याचे साकडे घालण्यात आले। याप्रसंगी माजी महापौर श्री कांचना यन्नम, वृषाली चालुक्य, अक्षय अंजिखाणे, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड, उपाध्यक्ष जयेश साळुंखे, भूपती कमटम, प्रशांत फत्तेपूरकर, चिटणीस नागेश सरगम, अनिल कंदलगी, बजरंग कुलकर्णी, दत्तात्रय पोसा, माजी नगरसेवक मेघनाथ एमुल, माजी नगरसेवक देवेंद्र कोठे आदी उपस्थित होते। यावेळी शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली।